तुमच्यासोबतही असं होतंय का? 3-4 वर्ष काम करूनही पॅकेज हवा तसा वाढत नाही. पण तुमच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स असलेले लोकं तुमच्यापेक्षा डबल पॅकेज घेत आहेत. असं का होतं? चला तर एक रिअल एक्झाम्पल बघूया. 2 मित्र असतात. सेम एक्सपिरियन्स बट रिझल्ट टोटली डिफरंट. पहिला रमेश 6-7 वर्ष सेम कंपनीमध्ये काम करतो. खूप हार्डवर्क करतो. अतिशय मेहनत करतो. मॅनेजरला खुश करतो, टीमला खुश करतो, ओव्हरटाईम करतो. तरीही इन्क्रिमेंट फारच कमी. एक दिवशी त्याला कळतं त्याच्या कंपनीमध्ये न्यू जॉइन झालेला एम्प्लॉयी त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज घेत आहे. तेव्हा त्याला समजलं लॉयल्टी म्हणजे ग्रोथ नाही. दुसरा सुरेश. त्याच्याकडेही सेम एक्सपिरियन्स आहे. पण तो दर 2-3 वर्षांनी स्मार्ट स्विच करत होता. तो फक्त जॉब चेंज करत नव्हता, तर रोल अपग्रेड करत होता. त्यामुळे त्याचा पगार रमेशपेक्षा 2-3 पटीने जास्त आहे. दोघांनीही सेम काम केलं, सेम एक्सपिरियन्स होता. मग फरक कुठे पडला? डिफरन्स एका गोष्टीत होता, तो म्हणजे हार्डवर्क नाही, तर स्मार्ट करियर चॉईस. एकाच कंपनीमध्ये राहिलात, तर तुमची सॅलरी इंटरनली कंट्रोल्ड होते आणि जर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची रिअल व्हॅल्यू कळते. सो 2-3 इयर्स फॉर जॉब स्विचिंग इज अ स्वीट स्पॉट. तुम्ही 2-3 वर्षानंतर जॉब स्विचिंगचा विचार करू शकता. त्याने तुमची सॅलरी 30 ते 50% पर्यंत सुद्धा तुम्हाला हाईक मिळू शकते. जर तुमचा फर्स्ट जॉब स्विच असेल, तर काही ठिकाणी 100% पर्यंत सुद्धा तुम्हाला हाईक मिळू शकते. फक्त एक्सपिरियन्स वाढून काहीही होत नाही. 5 वर्ष सेम रिपिटेटिव्ह काम करणं, इट्स नॉट गुड फॉर युअर करियर ग्रोथ. कंपनीज पे फॉर युअर स्किल्स, नॉट फॉर युअर इयर्स. सो त्यामुळे तुम्ही स्वतःला सतत अपग्रेड करत राहा. नवनवीन तुमचे करियर रिलेटेड स्किल्स शिकत राहा. आता सांगितलंय तसं, की जॉब स्विच करणं महत्त्वाचं आहे. बट काही जण अशा चुका करतात, की ते दरवर्षी जॉब स्विच करत राहतात. दर 1-1 वर्षांनी जॉब स्विच करणं किंवा 3-4 महिन्यांनी सतत कंपनी बदलणं हे सुद्धा करिअरसाठी योग्य नाही. तुम्ही जॉब स्विच कराल 1 वर्षानंतर त्याच्याने तुमची करिअर हाईक होईल. बट हे तुमच्या करिअरसाठी योग्य नाही. एच-आर बोलतील, की हा व्यक्ती कंपनीमध्ये टिकत नाही. कमी वेळामध्ये सतत जॉब स्विचिंग करणं हे सुद्धा योग्य नाही. सो नेक्स्ट टाईम जॉब स्विच करताना फक्त सॅलरी बघू नका. त्याआधी स्वतःला प्रश्न विचारा, याने माझे स्किल्स अपग्रेड होणार आहेत का? माझी करिअर ग्रोथ होणार आहेत का? माझा जॉब रोल काय असणार आहे? यांनी तुम्हाला जॉब स्विच करताना मदत होईल. सो जॉब चेंज करून पैसे वाढतात. पण स्मार्ट जॉब स्विच करून तुमचं करिअर ग्रो होतं. जर तुम्ही अजूनही सेम कंपनीमध्ये अडकले असाल किंवा सतत रँडम जॉब स्विच करत असाल, देन स्टॉप. प्लॅन करा, स्किल अपग्रेड करा आणि योग्य वेळी स्विच करा. नाहीतर तुम्ही म्हणाल, "मी इतकी मेहनत करून सुद्धा मी मागे राहिलो." हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा, की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुम्हाला अजूनही नवनवीन टिप्स हव्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.